नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे साकूरमधून ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन दाखले आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गाव पातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत साकूर येथे महसूल समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। साकूर सोसायटीच्या सभागृहामध्ये झालेल्या या शिबिरात विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलंय। तर महायुती सरकारच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांच्या महसुली आणि शासकीय योजनांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यात आला। यावेळी तहसीलदार धीरज मांढरे यांच्या हस्ते विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। याच वेळी तहसीलदार धीरज मांढरे यांनी विविध योजनांविषयी माहिती दिली। नेमकं काय म्हणाले बघूयात। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या समाधान शिबिराच्या आयोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असणारे सर्व आपले गणमान्य पदाधिकारी महोदय, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्व लाभार्थी, आपल्या सगळ्याला माहिती आहे की शासनाचा उद्देश हा लोकांना जास्तीत जास्त सुविधा त्यांच्या भागामध्ये कशा पद्धतीने देता येतील हा आहे आणि त्यामधूनच आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेमधून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान हा कार्यक्रम राबवला जातो आहे। ॲक्च्युली आपण मागच्या टप्प्यामध्येच साकूरमध्ये नियोजन केलेलं होतं, मात्र आपल्या एका ग्रामपंचायतीची प्रभागाची पोटनिवडणूक त्या ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळं तो कॅम्प आपल्याला त्यावेळेला घेता आलेला नव्हता, म्हणून आज आपण नव्यानं त्या ठिकाणी नियोजन करून आज कॅम्प आयोजित केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की साकूरपासून आपल्याला संगमनेरला जरी यायचं म्हणलं तरी साधारणतः 45 मिनिटं किंवा 1 तास वेळ लागतो आणि तिथे येऊन आपली कामं करायची म्हणल्यावर बऱ्याच वेळेला सर्वसामान्य नागरिक जे आहेत यांना अर्ज कसा लिहायचा, कोणाला भेटायचं, मग अर्ज दिल्यानंतर किती दिवसांनी जायचं आणि आपलं काम कुणाकडून करून घ्यायचं ही माहिती नसते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचा वेळ वारंवार चक्रा माराव्या लागतात, वेळ वाया जातो, त्याच वेळेबरोबर प्रवासासाठीचा जो खर्च आहे तो वाया जातो। याशिवाय दिवसभराची आपण कोण मजुरी करत असेल किंवा काम करत असेल तर त्याची मजुरी वाया जाते, म्हणून लोकांची कामं त्या भागामध्ये त्या परिसरात व्हावीत म्हणून हे समाधान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर आज या ठिकाणी आपण महसूल विभागाकडच्या अन्न सुरक्षा योजना, आता अन्न सुरक्षा योजनेमध्ये आपल्याकडे इष्टांक उपलब्ध आहे, इष्टांकाची अडचण राहिलेली नाही। त्याचं कारण असं की आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे, पॅनला आधार लिंक आहे, आधारला बँक खातं लिंक आहे। त्याच्यामुळे ज्या लोकांचा इन्कम जास्त होता अशा लाभार्थीचा लाभ ऑटोमॅटिक पोर्टलवर त्या ठिकाणी बंद झालेला आहे। त्याच्यामुळं आपल्याकडे इष्टांक उपलब्ध आहे। तर आपले जे साकूर मंडळामधले अन्न सुरक्षा योजनेचे वेगवेगळ्या गावांचे काही प्रस्ताव जर प्रलंबित असतील तर ते आपण दाखल करावेत। त्या प्रस्तावासोबत सगळ्यांचे आधार कार्ड, कुटुंबातल्या एका जणाचं बँक पासबुकचं झेरॉक्स आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला हे कागदपत्र व्यवस्थित पंच करून त्या प्रस्तावासोबत दिली तर गरजू लोकांना आपण निश्चितपणाने लाभ देऊ। माझी विनंती आहे की जो गरजू आहे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज भरला पाहिजे। आता ते एखाद्याचा लाभ जरी मंजूर झाला तरी तो ठराविक दिवसाने ऑटोमॅटिक ज्याच्या घरातला नोकरीला आहे, कंपनीमध्ये नोकरीला आहे किंवा ज्याच्या घरी 10 लाखाची कार गाडी विकत घेतलेली आहे तर हे सगळे इन्कम टॅक्स एकमेकाला लिंक आहे। त्याच्यामुळे ते लाभार्थी जे आहेत ते परत अपात्र होतात। त्याच्यामुळे जे खरे गरजू लाभार्थी आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे इष्टांक शिल्लक आहे, निश्चितपणाने आपण त्यांना त्या ठिकाणी लाभ देऊ शकतो। दुसरी आपली संजय गांधी निराधार योजना आहे, यामध्ये देखील आपल्याकडे त्या ठिकाणी आपण लाभ मंजूर करू शकतो। फक्त याच्यामध्ये पण ज्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेमध्ये आपल्याला नवीन अर्ज करता येत नाही, आपल्याला कोणत्या तरी एका योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येऊ शकतो। पांढर रस्त्याचा त्या ठिकाणी विषय आहे, अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे या महाराष्ट्र अभियानामध्ये, तो सुद्धा विषय आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी निर्देश दिलेले आहेत की प्रत्येक महसूल म्हणजे महिन्यामध्ये मंडळाधिकाऱ्यांनी एक गाव जे आहे ते पांढर रस्ते मुक्त करायचं आहे। तहसीलदारांनी देखील 2 गावं पांढर रस्ते मुक्त त्या ठिकाणी करायचे आहेत। आपण निश्चित प्रयत्न करतोय, आपले चौगुले भाऊ साहेब हे सुद्धा आपलं नियोजन करतील आणि आपल्या महसूल मंडळातली जी गाव आहे ते प्रायोरिटीवर घ्या आणि तिथले पांढर रस्ते आपल्याला मोकळे करायचे आहेत। आता रस्ते मोकळे करण्यासाठीच आपले लोक त्या ठिकाणी गेलेले होते,
तिथे एका जणांनी रस्ता खुला करायला विरोध केला, म्हणून मी आताच पोलीस विभागाशी बोलून ज्यांनी विरोध केला त्याच्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचना त्या ठिकाणी दिल्या. जे रस्ते अडवतील शेतकऱ्यांचे त्यांचे कोणाचाही मुलाइजा त्या ठिकाणी होणार नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल होतील, कायदेशीर कारवाई होईल. याशिवाय महाराष्ट्र शासनाने बावनकुळे साहेबांच्या निर्देशानुसार आपले महसूल मंत्री महोदय एक शासन निर्णय काढलेला आहे आता की जो रस्ता अडवेल त्याचा शासकीय योजनेचा लाभ बंद होईल. नाही त्याला PM किसान भेटेल, योजनेचा लाभ भेटेल, नाही त्याला कुठले मग इतर योजनेचा लाभ भेटेल. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की विनाकारण छोट्या मोठ्या हेव्या देवासाठी कुणी कुणाचे जे पांढर रस्ते आहेत ते अजिबात बंद केले नाही पाहिजे. महसूल प्रशासन निश्चितपणाने आपला तालुका मोठा आहे, व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे आपल्यावर थोडा कामाचा ताण पण असतो, पण तरी देखील आपण यामध्ये रस्ते मोकळे करणार, त्याला प्राधान्य देणार. आज पण हे कार्यक्रम झाल्यावर मी 2 ठिकाणी जांबूद आणि मला वाटते अजून एक दरेवाडीमध्ये 2 रस्त्याचे स्थळ निरीक्षण ठेवलेले आहे. या भागात आलं तर आपण 2 रस्ते पाहूनच घेऊ, म्हणजे जिकडे जाईल तिकडे आपल्याला पाहता येईल, हा त्याचा उद्देश आहे.